जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अजून एक पदभरतीसाठी जाहिरात निघालेली आहे। त्याविषयी आपण आज पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। NHM राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत स्टाफ नर्स या पदांसाठी पदभरती होणार आहे। जवळपास एकूण 47 पदांवर ही पदभरती होत आहे। त्यासाठी पूर्ण जे डिटेल्स आहेत, वयोमर्यादा असेल किंवा क्वालिफिकेशन असतील, कॅटेगरी वाईज पदं असतील आणि पेमेंट असेल, या सगळ्यांविषयी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहू। नवी मुंबई महानगरपालिका जी आहे त्यामध्ये एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान हा जो काही अभियान आहे यांच्या अंतर्गत ही पदभरती होणार आहे। काय असणार आहेत पूर्ण डिटेल्स? 15वा वित्त आयोगा अंतर्गत शहरी आरोग्य वदिनी केंद्राकरता रिक्त असलेल्या पदांची भरती प्रक्रिया जी आहे ही खालील तक्त्यात दिलेले जेवढे पद आहेत त्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात प्रति माह ठोक मानधन या पद्धतीने करार तत्वावर भरण्यासाठी स्टाफ नर्स पदासाठी इच्छुक जे काही पात्र उमेदवार आहेत यांच्याकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। काय असणार आहे? सुरुवात झालेली आहे 3 तारखेला, 17 तारीख शेवटची असणार आहे अर्ज करण्यासाठी। पत्ता असणार आहे तुम्हाला अर्ज पाठवायचा किंवा स्वतः नेऊन द्यायचा। आरोग्य अभियान 3रा मजला, नमूपमा मुख्यालय, फ्लॅट नंबर 1 से 15, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत। कोणतं पद आहे? तर स्टाफ नर्सचं पद असणार आहे। स्टाफ नर्स स्त्री या पदासाठी 12वी उत्तीर्ण प्लस जनरल नर्सिंगचा जो काही GNM कोर्स आहे आणि BSc नर्सिंग आहे, हे 2 क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेले आहेत। तुम्हाला या क्वालिफिकेशन सोबतच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलिंग जे आहे त्याचं तुमच्याकडे रजिस्ट्रेशन असणं कंपल्सरी असणार आहे। वयोमर्यादा असणार आहे 18 ते 38 वर्ष ओपन कॅटेगरीसाठी आणि जितक्या काही रिझर्व कॅटेगरी आहेत यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत। तुम्हाला एकत्रित 20,000 रुपये एवढं मासिक मानधन मिळणार आहे। महिन्याला तुम्हाला 20,000 एवढा पेमेंट मिळणार आहे। त्यामध्ये इतर भत्ते वगैरे तुम्हाला काहीच मिळणार नाहीये। एकूण 44 पदं असणार आहेत स्त्री स्टाफ नर्स यांच्यासाठी। कॅटेगरी वाईज पदं दिलेले आहेत, इथं तुम्ही पाहून घेऊ शकता। त्यानंतर पुरुष स्टाफ नर्ससाठी केवळ 3 पदं ठेवण्यात आलेले आहेत। 15वा वित्त आयोगा अंतर्गत शहरी आरोग्य वदिनी केंद्राकरिता नवीन मुंबई महानगरपालिकेत रिक्त पदांभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक जे सूचना आहेत त्या इथं दिलेल्या आहेत। तुम्हाला ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डिटेल्समध्ये वाचायचं आहे। सगळी माहिती पुरेपूर वाचून नंतर फॉर्म भरायचा आहे। तर अर्ज करावयाचे अनुषंगाने सूचना काय आहेत त्या आपण पाहू। उमेदवार पदे ही उपरोक्त पदे ही जे आहेत ते कंत्राटी स्वरूपाचे असून नियुक्ती फक्त 6 महिन्यासाठी असणार आहे। 6 महिन्यासाठी ही पदभरती निघालेली आहे। सर्व उमेदवारांनी जाहिरात नमूद अर्ज जो आहे तो भरणे आवश्यक आहे। याच्या शेवटी एक अर्ज देण्यात आलेला आहे बघा, हा अर्ज तुम्हाला इथं भरायचा आहे। पूर्ण याच्यामध्ये डिटेल्स टाकायचे आहेत आणि त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे जोडून ते जो ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत। ॲड्रेस आपण पाहिलेला आहे तरी पण एकदा परत मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगतो। अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती जी आहे तो तुम्हाला अचूक भरायची आहे। स्टाफ नर्स पदाकरता पूर्ण भरलेला जो काही फॉर्म आहे आता आपण दाखवलेला तो पूर्ण फॉर्म भरायचा आहे। त्याला सगळे तुमचे डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि ते सगळे जोडलेले डॉक्युमेंट्स आरोग्य विभाग 3रा मजला, नमूपमा मुख्यालय, फ्लॅट नंबर 1 से 15, किल्ले गावठाण जवळ, CBD बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी शासकीय सुट्टीचे दिवस वगळून 3 फेब्रुवारीपासून 17 फेब्रुवारीपर्यंत नेऊन द्यायचे आहेत। त्यानंतर वयोमर्यादा तुम्हाला त्यांनी दिलेली आहे 18 ते 43 वर्ष, अप्पर एज लिमिट आणि लोअर एज लिमिट 18 असणार आहे। अर्ज भरवण्याबाबत जे काही सूचना आहेत त्या सूचना तुम्हाला पूर्ण डिटेल्समध्ये वाचायच्या आहेत, अचूकपणे वाचायचं आहे आणि त्यानंतरच फॉर्म भरायचा आहे।
उमेदवाराचे संपूर्ण नाव जे आहे ते तुम्हाला माध्यमिक शाळेच्या प्रमाणपत्रावर जसं आहे तशा पद्धतीनं लिहायचं आहे. माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र नमूद केलेली जन्मतारीख जी आहे तीच तुम्हाला फॉर्ममध्ये भरायची आहे. त्यामध्ये त्यानुसार तुम्हाला किती दिवस, किती महिने, किती वर्ष झाले ते लिहायचं आहे. तुमचं त्याच्यामध्ये जे लिंग आहे ते लिहायचं आहे, मेल फिमेल वगैरे जे काही आहे ते. अर्ज करीत असणारी जी अर्जदार आहे विवाहित असाल तर तुम्हाला गॅजेट सुद्धा द्यायचं आहे. महाराष्ट्राचं रहिवासी पत्र म्हणजेच डोमासाईल, तुम्हाला जातीचा पुरावा सुद्धा द्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, EWS किंवा सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC हे काही जे तुमचे रिझर्वेशन कॅटेगरीचे कास्ट सर्टिफिकेट आहेत ते, आणि त्यासोबत तुमचे व्हॅलिड जे नॉन क्रिमिनल असतात ते जोडायचे आहेत. त्यानंतर तुमचे सध्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी पत्ता सुद्धा अचूक पद्धतीने लिहायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल ID जी आहे ती प्रॉपर लिहायची आहे. बाकीच्या जे काही सूचना आहेत या संकेतस्थळावर त्यांनी दिलेल्या आहेत त्या पाहून घ्यायच्या आहेत. शैक्षणिक अर्हताबद्दल माहिती पहा. शैक्षणिक अर्हतेबाबत सविस्तर व अचूक तपशील नोंदवायचा आहे. तुमचं जे काही क्वालिफिकेशन झालेलं आहे पूर्ण डिटेल्समध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला तिथं लिहायचं आहे. अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमूद केलेली शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे. अर्ज सादर करायची जी काही शेवटची तारीख असणार आहे तुमची 14 का 12 तारीख, त्या तारखेपर्यंत तुमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स, व्हॅलिड डॉक्युमेंट्स असणं गरजेचं असणार आहे. अर्ज भरत असताना अंतिम वर्षाच्या मिळालेले जे गुण आहेत त्यांची टक्केवारी तुम्हाला अचूकपणे नोंदवायची आहे, कारण त्याच्याच आधारावरती तुम्हाला जॉईनिंग जी आहे ती दिली जात असते, तुमचा रिझल्ट लावला जात असतो. उमेदवारांनी अर्जामध्ये नमूद माहितीनुसार अर्जाची छाननी करण्यात येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तिथं लिस्ट लावली जाणार आहे. अनुभव बघा. शैक्षणिक अर्हता व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरच फक्त शासकीय व निमशासकीय व खाजगी अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. काय सांगितलंय की शैक्षणिक अर्हता आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अर्हता तुमचा जे काही क्वालिफिकेशन झालेलं आहे, जसं तुम्हाला GNMचं त्यांनी क्वालिफिकेशन दिलेलं आहे, तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग कंप्लीट झालेलं असेल तरच तुम्ही जो काही एक्सपिरियन्स जोडताय तो तिथं गृहीत धरला जाणार आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं GNM कंप्लीट झालेलं आहे 1 डिसेंबर 2023 रोजी, तर 2 डिसेंबर 2023 रोजीपासून तुमचा जो एक्सपिरियन्स आहे तो ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्याआधीचा तुम्ही एक्सपिरियन्स जर जोडला तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. संगणक अर्हता म्हणजेच MACIT जे काही प्राप्त धारक करीत असताल त्याचा तुम्ही जर झालेली असेल तर तिथं नोंदवायचं आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला त्यामध्ये जोडायचं आहे. उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी बघा. उमेदवार अर्जासोबत फोटो करिता राखीव जागा आहे तिथंच फोटो लावायचा आहे. तुमचा लेटेस्ट फोटो लावायचा आहे. स्वाक्षरी करता राखीव जागा दिली तिथंच स्वाक्षरी करायची आहे. निवड प्रक्रिया स्टाफ नर्स पदाकरता गुणांकन पद्धतीने उमेदवारांची निवड होणार आहे. तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय जोडायचे आहेत हा नमूद अर्ज जो आहे खाली तो अर्ज भरायचा आहे. वयाचा पुरावा म्हणून 10वीचे गुणपत्रक, शैक्षणिक अर्हतेचे जेवढे काही प्रमाणपत्र गुणपत्रिका आहेत त्या जोडायच्या आहेत. काउन्सिलिंग रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. शासकीय निमशासकीय प्रायव्हेटचा एक्सपिरियन्स जोडायचा आहे. राखीव संवर्गात असाल तर कास्ट सर्टिफिकेट, डोमासाईल, नॉन क्रिमिनल, आधार कार्ड, पॅन कार्ड जोडायचं आहे. सध्याचा लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो जोडायचा आहे. विवाहित असाल तर गॅजेट जोडायचे आहे. स्मॉल फॅमिली सर्टिफिकेट आणि फौजदारी गुन्हा दाखल न झाल्याचं हमीपत्र जोडायचं आहे. ते जे हमीपत्र आहे व्हिडिओच्या शेवटच्या पानावरती इथं दिलेलं आहे. ही PDF मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही डाउनलोड करून हे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते अटॅच करायचे आहेत आणि तुम्हाला दिलेल्या तारखेमध्ये जी काही 3 तारीखपासून 17 तारीख दिलेली आहे या तारखेमध्ये नवी मुंबईचा जो ॲड्रेस आहे तिथं पाठवायचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. तरीही तुम्हाला काही डाऊट्स असतील, समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.